रोज रोज पोहे खाऊन किंवा मॅगी वगैरे खाऊन तर कंटाळाच येतो। आज मी तुम्हाला जे आपण रोज पोहे खातो ना, त्याच पोह्यापासून आणि अर्धी वाटी रव्यापासून इतका छान असा हा नाश्ता बनवून दाखवते। खूप भारी लागतो आणि खाता क्षणी तुम्हाला इतका आवडेल ना, की तुम्ही रोजचे हे पोहे वगैरे खाणं तर विसरून जाता। इतका छान हेल्दी नाश्ता हा तयार होतो। झटकीपट आणि खूपच कमी साहित्यामध्ये, खूप कमी वेळामध्ये हा हेल्दी नाश्ता तयार होतो। तर नक्की व्हिडिओ बघा आणि आवडला तर नक्की लाईक करा। तर इकडे बघू शकता मी एक वाटी म्हणजे एक मोठी वाटी असा पोहे घेतलेत आणि अर्धी वाटी आपण इथे रवा वापरायचा। जाड बारीक रवा कोणताही वापरू शकता। हे फक्त दोनच साहित्य मी घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता काहीच आपण व्हेजिटेबल वगैरे काहीच टाकलं नाही। ह्या दोनच साहित्यापासून खूप असा छान हेल्दी नाश्ता तयार होतो। हवं तर तुम्ही व्हेजिटेबलसुद्धा इथे वापरू शकता आणि नाही वापरलं तरी प्लेन हे नाश्तासुद्धा छान लागतो। तर हे पोहे मी सगळे काढून घेतलेले एका वाटीमध्ये। आता आपण हे सगळे अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचे थंड पाण्याने। आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे पोहे हे लगेच पाणी सोकून घेतं आणि नरम सॉफ्ट पडून जातात। पोहे असो किंवा रवा असो लगेच पाणी सोकून घेते। आता मी स्वच्छ धुवून घेतलं। आता एका मोठ्या टोपामध्ये जरा मी याला काढून घेते। हा नाश्ता खूप छान आहे। हे आपण डोसा वगैरे सगळं तर नेहमीच खातो, पण हा ना डोसा आहे ना आंबोळी आहे ना हे घावन आहे। हे फक्त आणि फक्त रवा आणि पोह्यापासून बनवलेला एक छान असा हा नाश्ता मी तुम्हाला दाखवते। पण इतकी भारी टेस्ट लागते ना, हे डोसे वगैरे खाणं तर आपण विसरूनच जाऊ। हे बघा, आता ही अर्धी वाटी रवा मी याच्यामध्ये टाकलाय, लागण तसं टाकते। हे आता याच्यामध्ये पाणी टाकायचं कारण आपण याला थोडा वेळ जरा भिजत ठेवायचं आहे। हे बघा असं मिक्स करून घ्यायचं आहे। पुन्हा एकदा थोडासा मी याच्यामध्ये रवा टाकणार आहे। पाणी टाकून घेते, जास्त पाणी नाही टाकायचं, फक्त रवा आणि पोहे हे थोडेसे भिजले जातील इतकंच पाणी टाकायचं याच्यामध्ये। हे बघा लगेच हे याच्यात मस्त नरम सॉफ्ट पडून जातील। याच्यामध्ये थोडासा अजून रवा टाकून घेते, म्हणजे पूर्णपणे मी अर्धी वाटीच रवा टाकलाय, फक्त 1 चम्मच बारकासा उरून राहिलेला आहे। हे बघा आता हे पुरेसं आहे इतका बॅटर आपला। आता याला झाकण ठेवायचं आणि याला 10 मिनटं द्यायचं, म्हणजे छानपैकी सोकून घेईन पाणी। आणि 10 मिनटं झाले की मग आपण चेक करायचं। इकडे बघू शकता जे पण आपण पाणी वापरलं होतं अगदी ड्राय झालंय बघा, पूर्ण सोकून घेतलंय। रवा आणि पोहा पूर्णपणे पाण्यामध्ये डीप झालाय। इकडे तुम्ही ना दहीसुद्धा वापरू शकता पाण्याच्या ऐवजी। हे बघा आता मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये हे आपण टाकून घ्यायचं आणि छान याची स्मूथ पेस्ट बनवायची। जसं इडली डोश्याचं आपण पीठ बघतो बघा, अगदी तसंच हे तयार होतं पीठ। म्हणजे हे घरच्या घरी तुम्ही इतका छान नाश्ता बनवू शकता ना। एकच वाटी रवा 1 वाटी पोह्यापासून भरपूर असा हा नाश्ता तयार करू शकता। हे बघा मस्त याचं असं हे पीठ तयार होतं, अगदी डोश्याच्या पिठासारखं हे तयार होतं। इकडे पुन्हा एकदा मी सांगते, इकडे तुम्ही दहीसुद्धा वापरू शकता, तरी पण छान फ्लेवर येतो। तर आता हे मी सगळं एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेते। तर हे सगळं मिक्स करून घेते मी एका भांड्यामध्ये काढून घेते। आता पुन्हा एकदा जो राहिला बॅच आहे ते बघा हे सुद्धा याच्यामध्ये टाकून घेते आणि याला सुद्धा चांगलं बारीक वाटून घेते। हे बघा आता मी सगळं टाकून घेतलेलं आहे। याच्यामध्ये थोडंसं अगदी थोडंसं पाणी टाकून याचं वाटण करून घेते। स्मूथ आणि अशी क्रीमी टेक्स्चर याचं बनवायचं आहे। ह्याच्यामध्ये हे सगळं अगोदर जरा टाकून घेते आणि आता हे चांगलं आता मी याची वाटण करून घेते थोडंसं पाणी टाकून। हे बघा आता मी वाटण करून घेतले आणि सगळं याच्यामध्ये आता मी टाकून घेते। किती भारी असं क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे, वाटतच नाही हे पोहा आणि रवा आहे, असं वाटतं तांदळाचं पीठ आहे, डोश्याचं पीठ आहे। तर खूप भारी हा नाश्ता तयार होतो। सकाळ सकाळ छान असा हेल्दी नाश्ता हा तयार होईल। म्हणजे पोहे तर आपण खातोच नेहमी, पोहे म्हणा उपमा म्हणा हे तर आपण पोह्यापासून रव्यापासून होणारे पदार्थ नेहमीच खातो, पण त्याच साहित्यापासून जरा वेगळं पण काहीतरी ट्राय होऊ शकतं, म्हणजे जरा वेगळी चव पण येते आणि वेगळी टेस्ट पण राहते। हे बघा आता सगळं मिक्स करून घेतलंय। याच्यामध्ये आपण आता फक्त चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आणि ह्याला थोडा वेळ द्यायचं, म्हणजे अजूनही जास्त चांगला फुलला जातो बॅटर। त्यामुळे याच्यामध्ये आपल्याला सोडा वगैरे टाकायची काहीच गरज लागत नाही। मी मीठ टाकून घ्यायचं आता याच्यामध्ये फक्त 10 मिनटं झाले की पुन्हा एकदा ह्याला मिक्स करून घ्यायचं आणि 10 मिनटानंतर परफेक्ट असा हा बॅटर आपला तयार झालेला आहे। बघू शकता अगदी ह्याच्यामध्ये थिकनेसपणा तयार झालेला आहे, म्हणजे पातळ नाही काही नाही आहे। आणि मिक्स करून घ्यायचं आहे, खूप छान मऊ आणि सॉफ्ट अशी ही पेस्ट तयार होती। हे बघा सुंदर असा हा
डोश्यासारखं हे पीठ तयार झाले फक्त पोहे आणि रव्यापासून. तर मी इकडे एक पॅन तापत ठेवला होता. अगदी गरम पॅन नाही करायचा, लक्षात ठेवा. थोडासा टेम्परेचर याचं गरम झालं म्हणजे थोडासा हाताला वाफा लागल्या ना इतकंच गरम पॅन ठेवायचा, अगदी मंद आच ठेवायची आहे. आणि इकडे तुम्ही हे जे नाश्ता जो आहे ना रव्याचा आपण जे वाटून घेतले ह्याची साईज तुम्ही डोश्यासारखी करू शकता किंवा पॅनकेकसारखी करू शकता किंवा आंबोळी असते तसंसुद्धा करू शकता. तुमच्या आवडीनुसार तुम्ही याला इथं लहान मोठी साईज देऊ शकता. तर मी थोडंसं छोटेच केलेलं आहे. तिकडे बघू शकता सुंदर अशी जाळी तयार झाली आहे आणि परफेक्ट असा बघा किती भारी असा हा एक डोसा तुम्ही याला बोलू शकता. पण हा डोसा वगैरे काही नाही आहे, फक्त पोह्याचा एक नाश्ता आहे. तर सुंदर असं हे पोह्याचा नाश्ता आपला तयार होतो आहे आणि हे दोन्ही बाजूनी छान असं शेकून निघलेलं आहे. अजिबात तेलाचं तर आपण एक थेंबसुद्धा इथे वापरलेला नाही आहे. याच्यामध्ये ऑलरेडी खूप ओलापणा आहे त्यामुळं तेलाची आवश्यकता नाही आहे. हे बघा हे थोडंसं जरा मोठं केलं आहे, पसरलं आहे. ते हलक्या हाताने असं चमच्याच्या साहित्याने असं गोलाकार ह्याला करून घ्यायचं म्हणजे डोशासारखंच ह्याला पसरून घ्यायचं थोडं थोडं हलक्या हाताने. फास्ट प्रोसेस करायची नाही म्हणजे फास्ट हाताने, नाही तर काय होऊन तुटलं जाईल, चिटकलं जाईल. आणि थोडंसं मंद आचेवर याला सेट होऊन द्यायचं आणि 1 मिनटं झालं की मगच ह्याला पलटी करायचं. लगेच पलटी नाही करायचं. हे जोपर्यंत खालची बाजू अशी निसटत नाही ना तोपर्यंत ह्याला पलटी नाही करायचं. आणि मग सहजपणे हे पलटी होतं आणि काही चिटकत नाही. पॅनसुद्धा आपला स्वच्छ राहतो आणि आपला हा जो नाश्ता आहे तोसुद्धा एक मस्त तयार होतो. दोन्ही बाजूने शेकून घेते. सुंदर असा हा नाश्ता तयार होत आहे. तुम्ही बघितलं आपण काहीच साहित्य वापरलेच नाही, फक्त पोहा आणि रवा घेतलेला आहे. ह्याच्यापासूनच आपण हे छान असा हा नाश्ता तयार करतो. हे बघू शकता मस्त असा शेकून निघलेला आहे दोन्ही बाजूनी. तर पुन्हा एकदा टाकून घेते आणि हे सर्व मी आता हे करून घेते. सुरुवातीला 2-4 हे करून घेते पटापटा आणि बाकीचे जे राहिले ते मी करते नंतर. तर आता मी तुम्हाला सुरुवातीचे करून दाखवते. याचंसुद्धा सुंदर असे जाळी तयार झालेली आहे. तरीसुद्धा पलटी करून घेते. हे बघा मस्त झालेला आहे हा डोसासुद्धा. रवा डोसा बोला, पोहा डोसा बोलू शकता याला. आणि असं शेकून घ्यायचं मंद आचेवर, अजिबात गॅस फास्ट करायचं नाही. आणि आता हे काढून घेते आणि तुम्हाला आता थंड करून दाखवते. जेवढे मी सुरुवातीला बनवले तेवढे हे असं हलक्या हाताने दाब देऊन जरा शेकून काढायचं चांगलं आणि मग ह्याला असं हलक्या हाताने उचलून असं साईडला काढून ठेवायचं. तर मी गॅस स्लो केला आहे आणि जे सुरुवातीला 2-4 केलेले आहेत ते तुम्हाला मी दाखवते. तर बघू शकता हा इतका नरम सॉफ्ट लुसलुशीत हा आपला रवा पोहा डोसा तयार झालेला आहे. बघू शकता हे बघा. त्याला तुम्ही आंबोळीसुद्धा बोलू शकता, डोसासुद्धा बोलू शकता. रवा पोह्याचा इतका भारी लागतो. हे नाश्ता जर केला ना तुम्हाला तर तो 1-2-4 घंटे तर अजिबातच भूक लागणार नाही. इतका भारी हेल्दी नाश्ता आहे. पोहे वगैरे खाण्यापेक्षा ना हे असं थोडंसं हेल्दी खाल्लं पाहिजे. सोबत याच्यामध्ये तुम्ही खोबऱ्याची चटणी बोला किंवा भाजी आवडीची भाजी घेऊ शकता, सांबार घेऊ शकता आणि टिफिनलासुद्धा तुम्ही नेऊ शकता. इतके सुंदर लागतात. आणि कोणी आलं आपल्या घरी तर अचानक आपण काय बनवा असं पण सुचत नाही ना म्हणजे नाश्त्याला वगैरे, त्यावेळेससुद्धा तुम्ही त्यांना असं जरा वेगळं करून दाखवू शकता. म्हणजे बोलताना असं वाटणार नाही पण ही डोसे पण आहेत आणि हे बनवलं कसं आहे नक्की तुम्हाला विचारलं जाईल. हे बघा किती छान लुसलुशीत नरम सॉफ्ट असा हा रवा डोसा तयार झाला आहे. कुठेही तुटला नाही आहे, कुठेही याला क्रॅश पडलं नाही आहे. किती छान याच्या घड्या पडत आहेत बघू शकता. तर ह्या टिफिनला तुम्ही असे 4-5 जरी घेऊन गेलात भाजीसोबत, बटाट्याची भाजी बोला किंवा पनीरची भाजी याच्यासोबत पण खूप छान लागतं. आणि वाटते का आपण हे रवा आणि पोह्यापासून केलेला आहे. ही बघा मध्ये करून ठेवते नेहमी की असा नाश्ता वगैरे केला की मग कामी येते. तर आता ही बनवलेली होती अगोदरच. तर हे बघू शकता मी तुम्हाला तोडून दाखवते. इतका भारी असा नरम सॉफ्ट बघू शकता. याचा टेक्स्चर किती मस्त झाला आहे. असं वाटते तांदळाचा डोसा आपण जे बनवतो तसाच झाला आहे. हे बघा असं डिप करायचं आणि छानपैकी असं ज्यूस प्रत्येक बाईट्समध्ये तोंडामध्ये टाकता क्षणात मेल्ट होतं. इतका नरम सॉफ्ट लागतो खाता वेळेस. लहान मुलं तर सहजपणे खातील इतका छान नाश्ता हा तयार होतो. आणि अशी खोबऱ्याची चटणी भाजीसोबत हे बनवून नक्की ट्राय करा. आणि रोजच्या नाश्त्यापेक्षा थोडंसं काहीतरी वेगळं करून खा. ह्याच्यामध्ये ना तुम्ही पीठ वगैरे ज्यावेळेस आपण वाटण करतो ना त्यावेळेस तुम्ही थोडेसे व्हेजिटेबल टाकूनसुद्धा हा मस्त अजूनही हेल्दी नाश्ता हा तयार होऊ शकतो. आणि असं सिम्पलसुद्धा याला तुम्ही खाऊ शकता. हे अशा 2-4 घड्या करून तुम्ही जर टिफिनला नेलं तर खूप भारी असा हा टिफिन पण होऊ शकतो तुमचा.
तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा. आणि असेच बघत राहा नवीन नवीन छान छान व्हिडिओसाठी. चॅनलला सबस्क्रायबर करा. तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओसाठी. आणि हा नाश्ता नक्की एकदा ट्राय करा, खूप आवडीने खाता तुम्ही. तर चला, स्वस्त राहा, मस्त राहा, काळजी घ्या आणि असंच बघत राहा. चॅनलला लाईक करा, सबस्क्रायबर करा.